नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक पदाची 615 जागांसाठी भरती आली आहे त्याची सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जसं की तुम्ही पाहतच असाल तर अर्ज करण्याचा कालावधी जो देण्यात आला आहे तो आहे 23 सप्टेंबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 7 ऑक्टोबर 2024 आहे. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आणि बँकेच्या वेळेतही याची आपण नोंद घ्यायची आहे. आता हे जर बघितलं आपल्याला खाली सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे की संवर्ग पोलीस उपनिरीक्षक अराजपत्रित गट ब वेतन श्रेणी किती असणार आहे तर 38,600 ते 1,22,800 असणार आहे. त्याचबरोबर अधिक महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्तेसुद्धा आपल्याला या सेवेत मिळणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. पदसंख्या जर आपण बघितली ती आहे 615 आहे आणि यामध्ये पात्र जर आपण बघितली तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यातील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी या परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे सध्या आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणं या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं शैक्षणिक अर्हता जर बघितली आपण तर ती पुढीलप्रमाणे आपल्याला देण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकीस म्हणजे दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी विहित शैक्षणिक अर्हतेसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकीपासून खालीलप्रमाणे किमान व नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रता काय आहे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला 4 वर्षे नियमित सेवा झालेली आपल्याला आवश्यक आहे. जर आपण 12वीपासून जर पोलीस भरती झाला असेल तर आपल्याकडं महाराष्ट्र शासनाची HSCची पदवी SSCची परीक्षा उत्तीर्ण आणि 5 वर्षे सेवा केलेली असणं आवश्यक आहे. जर आपण 10वी नंतर पोलीस भरती झाला असेल तर आपल्याला 6 वर्षे सेवेत असणं आवश्यक आहे. तरच आपण ह्यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता ह्या भरतीसाठी जर आपण वयोमर्यादा जर बघितली पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे. अमागास म्हणजे ओपन करता 35 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवाराकरता कमाल वयोमर्यादा 40 वर्षे इथं ठेवण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. तर परीक्षेचे यासाठी टप्पे कसे असणार आहे तर पुस्तक परीक्षा खालील टप्प्यामध्ये घेण्यात येणार. मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असणार आहे आणि शारीरिक चाचणी 100 गुणांची असणार आहे. आता प्रश्न जर आपण बघितलं परीक्षा स्वरूप कसं असणार आहे तर विषय असा आहे की विधी आणि प्रमुख कायदे व इतर कायदे आपल्याला विचारले जाणार आहेत. त्याचं माध्यम इंग्रजी किंवा मराठी असू शकतं. प्रश्नसंख्या जर आपण बघितलं ते आहे 150 आणि त्यासाठी गुण आपल्याला 300 देण्यात आले आहेत. कालावधी जर बघितला 1.5 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही जी परीक्षा आहे ती आपल्याला क्लिअर करायची आहे. याकरता अभ्यासक्रम जर आपण बघितलं तर आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपण ह्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकणार आहात. यामध्ये आपल्याला निवड प्रक्रिया, शारीरिक चाचणी याची सर्व माहिती आपल्याला दिलेली दिसून येतच आहे. तर आपण ही माहिती अधिक घेऊ शकणार आहात. आता विहित कागदपत्रे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला फाईलची साईज आणि फाईल फॉर्मॅटसुद्धा दिलेली आहे. याची आपण अर्ज करत असताना एकदा वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण अर्ज डाउनलोड करू शकणार आहात. आता अर्ज करत असताना आपण हे जवळचा आपला जिल्हा निवडू शकणार आहात जसे की अमरावती, श्री छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या ठिकाणी जिल्हे किंवा परीक्षा केंद्र आपल्याला देण्यात आले आहे. परीक्षा शुल्क जर बघितलं आपण तर ओपनसाठी 844 आणि मागासवर्गीयाकरता 544 इथं फी ठेवण्यात आलेली आहे. तर आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन चलनाद्वारे ही फी भरू शकणार आहात. अधिक माहितीसाठी MPSCच्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचे आहे. तर ही जी जाहिरात आहे ती आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये सध्या कार्यरत असाल तरच आपल्यासाठी याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि इथे ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की 23 सप्टेंबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.